नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर 11वी सायन्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारतर्फे महाज्योती फ्री टॅबलेट योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना JEE नीट किंवा MST CETसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारतर्फे एक टॅबलेट देण्यात येणार आहे। त्याचबरोबर मोफत प्रशिक्षण, त्यानंतर पुस्तके देण्यात येणार आहे। तसेच दररोज 6 GB इंटरनेट देण्यात येणार आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावे लागणार आहे। त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि ज्या योजना आहे त्या संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला गुगल सर्च बारमध्ये महाज्योती टॅब असे टाईप करायचे आहे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। तर इंटर दिल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला महाज्योती.org.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल। तर ती लिंक आपली खाली आहे। तर खाली स्क्रॉल करून त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे। तर वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला जर लँग्वेज चेंज करायची असेल तर तुम्ही मराठीच्या जागी इंग्लिश लँग्वेज चेंज करू शकता। लँग्वेज चेंज केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले। आपण डायरेक्टली त्या लिंकला जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता। त्यानंतर या ठिकाणी वरच्या बाजूला नोटीस बोर्ड असा ऑप्शन आहे। तर त्यामध्ये काही नोटीस आलेल्या आहेत। आपल्याला 17 एप्रिल 2026 रोजी जी नोटीस आलेली आहे JEE MST CET नीट ॲडमिशन संदर्भात, ती नोटीस बघायची आहे। तर खाली स्क्रोल करून या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर JEE नीट MST CET बॅच 2026 ते 28 ट्रेनिंग अशी नोट आहे। तर त्यापुढे आपल्याला क्लिक हिअरचं ऑप्शन आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी परिपत्रक या ऑप्शनवर आपण क्लिक करायचे, म्हणजे आपली नोटीस ओपन होणार आहे। तर परिपत्रक ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपली नोटीस ओपन झालेली आहे। तर मित्रांनो, ही जी नोटीस आहे ती 17 एप्रिल 2026ची आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना JEE नीट MST CET 2026 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील, तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग म्हणजेच OBC, SBC, NTD, VG, NTA, NTB, NTC, NTD, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE नीट MST CET बॅच 2026-28च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्याकरता विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण आणि टॅब देण्यात येणार आहे। त्यासाठी योजनेच्या लाभासाठी पात्रता, तर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा, म्हणजेच OBC, SBC, VGA, NTB, NTC, NTD कॅटेगरीतील असावा। त्यानंतर नॉन क्रिमिनल असावं, 10वीमध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा, विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, विद्यार्थीची निवड ही इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल। त्यानंतर आता सेकंड, अर्ज करण्याकरता आवश्यक कागदपत्रे, तर यामध्ये आपल्याला आधार कार्ड लागणार आहे, पुढील व मागील बाजू, रहिवासी दाखला किंवा डोमासाईल सर्टिफिकेट, त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, त्यानंतर 10वीचे गुणपत्रिका म्हणजे 10वीचा रिझल्ट, दिव्यांग असल्यास दाखला, अनाथ असल्यास दाखला, असे 7 डॉक्युमेंट्स लागणार आहे। त्यानंतर अर्ज कसा करावा, तर अर्ज करण्यासाठी महाज्योती.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर JEE नीट MST CET बॅच 2026-28 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा। अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वसंकेत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करायचे आहे।
त्यानंतर आरक्षण, सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण, इतर मागासवर्ग OBCसाठी 59% आरक्षण आहे. VGAसाठी 10%, भटक्या जमातीसाठी NTBसाठी 8%, त्यानंतर NTCसाठी 11%, त्यानंतर NTDसाठी 6% आणि विशेष मागासवर्ग म्हणजे SBCसाठी 6% असं आरक्षण आहे. टोटल 100%. तर यामध्ये ह्या ज्या 6 कॅटेगरी आहे त्या 6 कॅटेगरीच्या विद्यार्थीच हा फॉर्म भरू शकतात. तर लक्षात असू द्या मित्रांनो, OBC, VGA, NTB, NTC, NTD आणि SBC कॅटेगरीचे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकता. अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 30 मे 2026 आहे. यामध्ये वाढ होऊ शकते रिझल्ट लागला नाही 10वीचा स्टेट बोर्डाचा. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्जाचा विचार केला जाणार नाही. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ करणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे याचा सर्वस्वी अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वीमध्ये ग्रामीण भागात राहत असेल तर 60% व शहरी भागात राहत असेल तर 70% गुण असणे अनिवार्य आहे. त्यानंतर सदर प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्याला भविष्यात 11वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा व बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक राहील. जे विद्यार्थी कागदपत्र सादर करणार नाही त्यांची निवड रद्द करण्यात येईल. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची आढळून आल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर कॉल सेंटरला कॉल करायचं. या ठिकाणी तो कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो या परिपत्रक संपूर्ण आपण वाचून घ्यायचं आहे आणि ते समजून घ्यायचं आहे. ते समजल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला फॉर्म भरण्यासाठी वेबसाईटच्या होम पेजला जायचं आहे आणि होम पेजला जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर मित्रांनो यानंतर आता आपण होम पेजला आल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन लिंक ही टॅब आहे. त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईल व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर या ठिकाणी मोबाईल व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपला जो 10 डिजिटचा मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी इंटर मोबाईल नंबर, तर या ठिकाणी तो मोबाईल नंबर आपण टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. तर तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो OTP येण्यासाठी थोडा वेळ वेट करायचा आहे. वेट केल्यानंतर OTP आल्यानंतर तो या ठिकाणी टाकायचा आहे 5 अंकी आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे तो 3 स्टेपमध्ये भरायचा आहे. फर्स्ट आहे पर्सनल डिटेल, सेकंड आहे क्वालिफिकेशन डिटेल्स आणि थर्ड आहे डॉक्युमेंट्स अपलोड. असे 3 स्टेप आहे. तर यामध्ये सुरुवातीला फर्स्ट स्टेज आहे पर्सनल डिटेल्स. तर अप्लाय फॉर JEE, नीट, MST CET तुम्हाला कशासाठी अप्लाय करायचं आहे, कशाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर ते तुम्ही या ठिकाणी चॉईस करू शकता. तर मी या ठिकाणी MST CET वरती सिलेक्ट केला आहे. त्यानंतर ॲप्लिकंट्स फुल नेम, तर यामध्ये सुरुवातीला फर्स्ट नेम टाकायचं आहे ॲप्लिकंटचं म्हणजे विद्यार्थ्याचं. त्यानंतर मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर लास्ट नेम म्हणजे सरनेम टाकायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकंट्स फादर नेम, तर फादर फर्स्ट नेम टाकायचं आहे फादर नेममध्ये, नंतर मिडल नेम आणि लास्ट नेम सरनेम टाकायचं आहे. जेंडर मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. यामध्ये डेट, मंथ आणि इयर टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आर यू एन ऑर्फन, तर म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, तर या ठिकाणी तुम्ही जर अनाथ असाल तर यसवरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आता मी ऑर्फन सिलेक्ट करण्यापूर्वी डेट टाकतो आहे. तर ते डेट मी सिलेक्ट केली आहे आता. त्यानंतर आता आर यू एन ऑर्फन, तर या ठिकाणी मी नोवरती क्लिक केलं आहे. त्यानंतर आपण जर या ठिकाणी आर यू अ पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे हँडिकॅप जर तुम्ही असाल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली येऊन सिलेक्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आपल्याला. आपली कॅटेगरी कोणती आहे ती कॅटेगरी या ठिकाणी टाकायची. तर यामध्ये कॅटेगरी टाकताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे OBC, SBC, VGA, NTB, NTC आणि NTD अशा 6 कॅटेगरी आहे ते आपण सिलेक्ट करू शकतो. त्यापैकी आपली जी कॅटेगरी आहे तर मी OBC कॅटेगरी सिलेक्ट केली आहे. त्यानंतर OBC कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आपली कास्ट सिलेक्ट करायची. तर या ठिकाणी सिलेक्ट कास्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या सर्व कॅटेगरी दिसणार आहे. तर आपली जी कास्ट आहे ती कास्ट या लिस्टमध्ये बघून घ्यायची आहे आणि ती आपण या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तर मित्रांनो
त्यानंतर आता इन्कम ग्रुपमध्ये क्रिमिनल आणि नॉन क्रिमिनल असे 2 टाईप आहे, पण यामध्ये आपण नॉन क्रिमिनल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचा या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. जो 12 अंकी आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन या ठिकाणी ऑटोमॅटिकली आले. या ठिकाणी डोमासाईलमध्ये आपण या ठिकाणी आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर यामध्ये सर्व जिल्ह्यांची लिस्ट दिलेली आहे. त्यापैकी आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपलं स्टेट महाराष्ट्र आलेलं आहे. त्यानंतर रेसिडेंट टाईप, त्यामध्ये 2 टाईप आहे, एक अर्बन आणि एक रुरल. म्हणजे तुम्ही शहरी भागात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करायचे आणि ग्रामीण भागात म्हणजे खेडेगावात राहत असाल तर रुरल सिलेक्ट करायचे. त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेसमध्ये सिलेक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट तहसील म्हणजे आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे. आणि तालुका सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी व्हिलेज सिटीमध्ये आपलं जे गाव आहे त्या गावाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर हाऊस नंबर आहे, तुमचा वार्ड नंबर आहे, त्यानंतर रोड, तुमचा पिनकोड, अशी सर्व माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मोबाईल नंबर आणि तुमच्याकडे अल्टरनेट मोबाईल नंबर ऑप्शनल आहे, असेल तर टाकू शकता, नसेल तर तो मॅन्डेटरी नाही आहे. आणि त्यानंतर आपला ईमेल आय डी टाकायचा. तर मित्रांनो, आपला जो चालू ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि ईमेल आय डी टाकल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपण सेकंड स्टेजला क्वालिफिकेशन डिटेल्स, तर यामध्ये आपल्याला 10 क्वालिफिकेशनच्या डिटेल्स टाकायच्या आहेत. तर यामध्ये मित्रांनो बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. तर बोर्ड सिलेक्ट करताना तुम्ही CBSE, ICSE किंवा स्टेट बोर्ड असे 3 बोर्ड आहे, असे बोर्ड तुम्ही सिलेक्ट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी CBSE बोर्डचे आहे त्यांनी CBSE बोर्ड सिलेक्ट करायचे आणि जे विद्यार्थी स्टेट बोर्डचे आहे तर त्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म आत्ता लगेच भरता येणार नाही, कारण त्यांचा 10वीचा रिझल्ट लागलेला नाही. त्यांनी 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर हा फॉर्म ते भरू शकतात. तर त्यावेळेस त्यांनी तो फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता जे CBSEचे विद्यार्थी आहे त्यांनी आपलं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे, CBSE बोर्ड. त्यानंतर इयर ऑफ पासिंग, तर यामध्ये आपल्याला इयर ऑफ पासिंगमध्ये 2026च सिलेक्ट करायचं आहे, कारण यावर्षी ज्यांनी विद्यार्थी दिले त्यांच्यासाठीच हा फॉर्म आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी टोटल मार्क्समध्ये आपल्याला समजा आपले जे काही टोटल मार्क्स आहे 500-600 ते टोटल मार्क्स या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर खाली मार्क्स ऑब्टेनमध्ये आपल्याला टोटल किती मार्क्स मिळाले आहे ते मार्क्स या ठिकाणी टाकायचे आहे. तर मित्रांनो, यामध्ये समजा तुम्ही स्टेट बोर्डचे असाल आणि फॉर्म भरणार असाल तर या ठिकाणी टोटल मार्क्स तुम्ही बेस्ट ऑफ 5नुसार 500 घ्यायचे आहे आणि मार्क्स ऑफ 10मध्ये जे काय आपल्याला हायेस्ट पास सब्जेक्टचे मार्क्स आहे ते मार्क्स या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर पर्सेंटेज ॲटोमॅटिकली आलेली आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करताना पासपोर्ट साईज फोटो, तर जे आपल्याला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते JPG फॉर्मॅटमध्ये आणि त्याची मॅक्झिमम साईज ही 200 KB पाहिजे, म्हणजे 200 KBपेक्षा कमी पाहिजे आपल्याला. तर अशा पद्धतीने पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर, त्यानंतर कॅन्डिडेट्सનું आधार कार्ड पुढील मागील बाजू, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, SSC मार्कशीट, असे टोटल आपल्याला 7 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर मित्रांनो, डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला अपलोड इमेज या ऑप्शनवरती जायचं आहे आणि आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवले आहे त्या पाथला जाऊन आपण ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आणि ते अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो, सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म कन्फर्म करायचा आहे आणि फॉर्म कन्फर्म केल्यानंतर आपल्या फॉर्मची आपण प्रिंटआउट काढून घ्यायची आहे आणि आपल्या फॉर्मची प्रिंटआउट काढायची किंवा ती जी सॉफ्ट कॉपी आहे ती आपल्याकडे सेव्ह करून ठेवायची आहे. अशा पद्धतीने संपूर्ण आपण फॉर्म भरल्यानंतर पुन्हा एकदा बघून घ्यायचा आहे संपूर्ण फॉर्म. आणि फॉर्म बघितल्यानंतर आपला जर सर्व फॉर्म भरलेला बरोबर असेल तर आपल्याला तो फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे, कंप्लीट टू युअर फायनल सबमिट. तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म संपूर्ण भरून होणार आहे. तर मित्रांनो, हा फॉर्म भरताना जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही क्युरी असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये क्युरी टाकू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.